त्यांच्या सानिध्यामध्ये आई तुम्ही राहतात मागे लागले बघ. रंगोत्सव म्हणजे रंगपंचमी आम्ही आमच्या परिवारातील म्हणजे मातोश्री हा आमचा परिवार आहे, तर आमच्या परिवारातील आजी आजोबासोबत साजरे करतो. आता विवेक सरांनी सांगितलं की त्यांचे मुलं त्यांचे नातू बनून आम्ही आजचा रंगोत्सव त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना प्रेम देऊन त्यांना आनंद देऊन हा रंगोत्सव आम्ही साजरा करतो. गेली 10-11 वर्षापासून आदर्श मैत्री फाउंडेशनचं काम तसं 16 वर्ष झालं मॅडम चालू आहे. आपण 2 वेळेस आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून युनाईट करण्याचा योग आला. पहिले होतं सायकल बँक, त्या दरम्यानही आपण VCमध्ये असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाहीत. आणि गेल्या वेळेसही आम्ही दरवर्षीची आमची पहिली दिपोळीची पहिली पाठ म्हणजे जे वंचित घटकातील लोक आहेत अशा 250-300 पालवस्तीवर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपण जसं घरामध्ये दिपोळी साजरी करतो तसे अगदी त्यांना अभंग स्नानाचं किट असेल, दिपोळी फराळ असतील, साड्या असतील, कपडे असेल हे वाटप करून त्यांची दिपोळी गोड करून परत आम्ही आमचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी दिपोळी साजरी करतो. ह्या अशा एक ना अनेक उपक्रम गेली 15-16 वर्षामध्ये आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी साजरे करत आलेले आहेत. आणि आज आमच्या या रंगोत्सवामध्ये आपणही सामील झालात. खरोखरच आमचा आनंद म्हणजे द्विगुणित झालेला आहे. आजचा रंगोत्सव आमच्यासाठी एक आगळा वेगळा राहणार आहे, कारण लातूर जिल्ह्याच्या पहिला महिला जिल्हाधिकारी आणि आज त्यात दुधा साखर म्हणल्यासारखं आज महिला दिन आहे. तर जागतिक महिला दिनानिमित्त लातूरच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनाही आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महापालिकेच्या उपायुक्त आदरणीय वसुधा फड मॅडम यांनाही या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो, रंगोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि आपण कुठेही असाल तर आमच्या या आदर्श मैत्रीवर आपलं प्रेम, आपलं सहकार्य वेगवेगळ्या माध्यमातून असंच कायम ठेवावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. असे सगळे मी लातूरमध्येच बघितले. म्हणजे मैत्री असावी, पण मैत्री नुसती रात्रीत बसून सेलिब्रेशनच्या पुढची मैत्री ही लातूरमध्ये बघायला मिळते आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या मित्रांचं आणि मित्रमंडळाचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. सामाजिक संवेदना आणि ज्या समाजात आपण जन्मलो आहोत त्याचे म्हणजे देणेकरी म्हणून हे मित्रमंडळ अशा प्रकारचे कार्यक्रम करत आहेत. मला असं वाटतं 100च्या वर मित्रमंडळ असे एकमेकांना तुमचे जुडलेले आहेत. म्हणजे जिल्हाधिकारी म्हणून मी सगळी नोंद ठेवत असते माझ्याकडे. आणि आज खूप छान वाटतंय मला. रंगोत्सव आहे, महिला दिन आहे आणि मातोश्री वृद्धाश्रमामध्ये हा असा एकदम आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसोबत परिवारासोबत साजरा करताना मला सुद्धा खूपच म्हणजे एक वेगळी अनुभूती या ठिकाणी येत आहे. आज जास्त बोलणार नाही कारण ऊन खूप आहे, पण प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्त्व असतं. हे जे रंग आपण बघतो इथे लाल आहे, गुलाबी आहे, हिरवा आहे आणि काही समर्पणाचे असतात, काही एनर्जी देतात, काही त्यागाचे असतात. असे या प्रत्येक रंगाचं गुलाबी रंग प्रेमाचा असतो, कंपॅशनेट असतो, लाल स्ट्रेंथ देतो, शक्ती, पॉवर. तर ग्रीन ही प्रॉस्पेरिटी, वैभव असतं. म्हणजे रंगोत्सवातनं सुद्धा खूप सुंदर संदेश आपल्या सगळ्यांना मिळत असतो. आयुष्यात प्रत्येक रंग महत्त्वाचा असतो. नुसताच एनर्जीचा रंग, पॉवरचा रंगही महत्त्वाचा नाही, तर त्याच्यासोबत पांढरा रंग त्यागाचा, समर्पणाचा असलाच पाहिजे. कारण त्याशिवाय सुखाशिवाय दुःखाची किंमत कळत नाही, दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही. आणि आज माझ्या दृष्टीने या रंगोत्सवामध्ये सगळ्या आता जेवढे आबालवृद्ध किंवा सगळे आजी आजोबा जे आहेत मला त्यांना काही सांगावंसं वाटतं. आज माझे आईवडील छत्रपती संभाजीनगरला, तर मला असं वाटतं की हा रंगोत्सव मी माझ्या आईवडिलांसोबतच साजरा करते. आणि माझ्याकडे काही तारखा चालतात माता पिता कायद्यांच्या, तुम्हाला माहीत असेल, मुलं सांभाळत नाही. मला त्यावेळेस कधीतरी खूप वाईट पण वाटतं, पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की अशा मुलांना
जे तुम्हाला सांभाळू इच्छित नाही, तिथे बळजबरीने राहून आपलं जीवन दुःखात व्यक्त करण्यापेक्षा इथे तुम्ही स्वतंत्रतेने तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे आनंदाचे क्षण घालवतायत ते त्याच्या कितीतरी पट वरचे आहे. आणि आज वृद्धाश्रम ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यातून वाईट वाटत असेल तर ते काढून टाका. आज मोठे मोठे लखपती लोक सुद्धा ज्यांची मुलं विदेशात शिक्षण करतात ते सुद्धा एकत्रित घरं बांधतायत. एका अपार्टमेंटमध्ये आपले कोटी कोटीचे बंगले विकून सोबत राहतायत. कारण प्रत्येकाला वाटतं की माझ्या सोबतचा पार्टनर जर गेला तर मी एकटाच पडेल आणि मग मला कोण. मग कोट्यावधीची प्रॉपर्टी घेऊन काय करतात. शेवटी जगायला माणसं लागतात आणि संवाद करायला माणसं लागतात. तुम्ही रोबो बरोबर AI बरोबर संवाद नाही करू शकत, तुम्ही ऐकू शकतात. आणि म्हणून मला तर वाटतं की तुम्ही इकडे येणं हे एक तुमच्या आयुष्यासाठी एक वेगळा रंग आहे. इतक्या छान तुमचे इतके मित्रमैत्रिणी कुठे मिळणार आहेत तुम्हाला. संध्याकाळी या बाकड्यावर बसताना रात्री काही वाटलं तर एकमेकांचे हात सोबत असतात तुम्हाला.